श्री गुरुदेव सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ताईंनो मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत बॅक साईडचे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन। तर 10.5ची घडी आहे, 5.5चा आर्म होल, 2 इंच गळा रुंदी आणि 5 इंच शोल्डर। खालची पट्टी आपण घेतलेली 3.5 वरती गळ्याची, 3 इंच गळा रुंदी खालच्या साईडला घेतलेली आहे आणि आपण आता आकार देऊन घेणार आहोत गळ्याला। तर मी आधी पेन आणि ड्रॉ केलेलं आहे, पण तुमच्या लक्षात यावं म्हणून परत दाखवते। गळा आखल्यानंतर 1.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडा आपल्याला अंदाज यावा डिझाईन कशा प्रकारे तयार होणार आहे त्यासाठी आखून घेतलेलं आहे। आतल्या साईडची गळ्याची कटिंग आपण करून घेणार आहोत। हे मॅन फॅब्रिक नाही आहे, हे अस्तर आहे। मेन फॅब्रिक आपलं वेगळं आहे। पैठणी साडीवरचा ब्लाऊज शिवतोय आपण। आता हे असंच ठेवायचं आहे। आता बघा, हा जो आतला भाग आपण कट केलेला होता हा साडीतला कपडा आहे। तर हा जो मधला भाग कट केला होता तो ठेवून गळा आखून घ्यायचा आहे। यात आपण कॅनव्हस टाकणार नाही आहोत। तुमच्याकडे कॅनव्हस असेल तर तुम्ही टाकू शकता। आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, मला अर्जंट द्यायचे म्हणून मी तसंच कट करून घेतलेलं आहे। पण कॅनव्हस टाकूनच शिवा, कारण की छान फिनिशिंग येते। आता हे बिना कॅनव्हसचं आहे तरी तुम्ही बघू शकता गळा आपला कसा तयार होतोय। मी असं जॉईंट करून घेतलेलं आहे, पलटी करून टक्स देऊन घेतलेला आहे। जसं आपण प्रत्येक गळा पलटी करून घेतो त्या प्रकारे टक्स देऊन गळा पलटी करून त्यावर जो कपडा आपण कापलेला होता तो करून घेतलेला आहे। इथं 1.25 इंचाची पट्टी आपण काढून त्याला बंद बनवण्यासाठी शिलाई मारून घेत आहोत। आता पट्टी शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याचे छोटे छोटे 1-1 इंचाचे तुकडे करून या प्रकारे आतल्या साईडला जॉईंट करून घ्यायचे आहे गळ्याला। खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। आता आमच्याकडे शिलाई रेट खूपच कमी आहे, पण तुम्ही याची खूप मस्त 500-600 रुपये शिलाई घेऊ शकतात आणि शिवायला पण जास्त वेळ लागत नाही। तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे। आपल्या चॅनलला ताईंनो सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती ऑल ऑप्शनवरती क्लिक करा। खूप सारे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओज मी टाकलेले आहे आणि एखाद्या साईजची जर तुम्हाला कटिंग बघायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा मला सांगू शकता। मी प्रयत्न करीन तुम्हाला त्या तुमच्या कटिंग ज्या साईजच्या तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ टाकायचे प्रयत्न करेन। या प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला हे लावून घ्यायचे आहेत। आता बंद लावून झालेले आहे आणि बाहेरच्या साईडला आपण लेस सुद्धा लावून घेतलेली आहे। आता या प्रकारे आपला गळा इथं रेडी झालेला आहे, पण अजून खूप सारे यावर काम करायचं बाकी आहे। यानेच बघा लुक किती चेंज झालेला आहे। पण आता यावर आपण आणखी एक आतल्या साईडला लेस लावून घेणार आहोत बिना कॅनव्हस, आणि जास्त पट्ट्यासुद्धा काढायचं काम नाही आहे कपड्याच्या। खूप सोप्या पद्धतीने आपण गळा स्टिचिंग करत आहोत। लग्नाचं ब्लाऊज आहे हे। जास्त तामझाम नको होतं त्यांना आणि गळा पण जास्त मोठा नको होता, त्यासाठी मी कस्टमरच्या आवडीनुसार डिझाईन आपल्या मानाने टाकलेली आहे। पण ब्रॉडनेस किती ठेवायचा आहे गळ्याचा अंतेन हे कस्टमरच्या आवडीनुसार आहे। नवरदेवाच्या आईचं हे ब्लाऊज आहे। आता इथे आपण बघायचे आतल्या साईडला बंद केलेली आहे। हे बंदमध्ये आपण जी आपली दोरी असते ती दोरी टाकून घेणार आहोत। आता सुईच्या साहाय्याने किंवा आता इथे बघा आपण इथे दोरी टाकून गळा तयार करून घेतलेला आहे। आतल्या साईडला सुद्धा गळ्याला दोरीची डिझाईन करून घेतलेली आहे आणि त्यावरती एक गोल्डन आणि एक सिल्वर असे मणी आपण लावून घेतलेले आहे। बघा गळा किती सुंदर आपला तयार झालेला आहे। यांना आतल्या साईडला बंद नको होते, बंद लटकन नको होते म्हणून आपण ते लावलेले नाही आहे। आणि या प्रकारे बघा खूप छान, जसं काय आरी वर्कच केलेलं आहे ब्लाऊजला, अशा प्रकारे आपण गळा छान तयार करून घेतलेला आहे।
मनी दोरीची डिझाईन आहे आतल्या साईडला, दोरीची डिझाईन, लेसची डिझाईन आणि कपडा, साडीचा थोडा कपडा वापरून आपण खूप छान अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि खूप जास्त वेळ पण लागलेला नाही आहे. श्री गुरुदेव.